पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भाऊजी, भाऊजी तुम्ही आता येताय घरी? का? तुला काय करायचं? तसं नाही, मी फक्त विचारलं तुम्हाला. तू आहेस तरी कोण विचारणारी? मी असं काय बोलताय भाऊजी? बर, आता मी कसं बोलायचं, कधी यायचं, कधी जायचं, तुला सांगून करायचं का? तसं नाही म्हणते मी फक्त एवढं मग विचार. कसं? मी कुणाला नांदून घ्यायचं आणि कुणाला नाही हे? ताई घरात आली म्हणून चिडताय का? हा, आलं लक्षात? तुला कोणी सांगितलं होतं का? माझं मी बघून घेतलं असतं की. आरूसाठी आणि सगळ्या घरच्यांसाठीच करते ना. ए अप्पे, तुझी नाटकं बंद करा, माझ्या समोर चालणार नाहीत. अख्ख्या गावाची पडलेली असते तुला. हे फक्त दाखवतेस तू. फक्त स्वतःचं कौतुक करून घ्यायला पाहिजे असतं तुला, बाकी काही नाही. सगळ्यांच्या पुढं 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 करतीस फक्त. ए गप, तुझं तोंड बघायची इच्छा नाही माझी. भाऊजी, ए गप. तुझ्या बापाकडनं झालं नाही म्हणून आमच्या अर्जाला फसवलंस तू. बापूंना मध्ये घ्यायची काहीच गरज नाही. कोण ते वडापावला? एवढंच आहे ना? मग लग्नात घेतलेलं कर्ज फेड म्हणून आधी त्याला. विषय काय चाललाय, तुम्ही बोलताय काय भाऊजी? तेच बोलतोय मी. या गावाच्या गावक्या करणं बंद कर. परत तेच. अहो सरळ विचार करा की असा उलटा पालटा काय विचार करताय? उलटा विचार करत नाही मी. काय माहिती तुला ग? 4 पुस्तकं वाचून जगाची अक्कल आली का तुला? होय ग, कल हुशार झालीस तू. मी असं म्हणतच नाहीये भाऊजी. ए अप्पे, तू हुशार आहेस माहितीये मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आजवर मी तुझ्या कधी वाट्याला गेलो नव्हतो. तू कधी आवडली पण नाही मला, तरी पण तुझ्या वाट्याला गेलो नव्हतो मी. पण आता तू माझ्या शेपटीवर पाय दिलायस. आता असा डसीन ना, पाणी बी मागायची सोय राहणार नाही तुला. भाऊजी, आरू या घरात राहणार असेल ना तर पिऊताई पण राहणार. ती तर राहिली ना, तुझे मी काय हाल करून सोडतो ना बघच. तुमच्या धमक्यांना मी नाही घाबरत भाऊजी. माझ्या नादाला लागू नको, कळलं ना? काय झालं ते? काही नाही. आवरलं तुझं? हो झालं माझं. घेतलेस का सगळे? सापडलं की सगळं. अप्पे, तुला सांगू का, मला असं कधीच नव्हतं वाटलं की माझ्या खोलीत पुस्तकांचा पसारा असेल म्हणून. तसं तर मलाही नव्हतं वाटलं माझं तुझ्याशी लग्न होईल. मी तर वेगळाच विचार केला होता रे. हे जे काय ते सगळं भारी आहे ना, विचार केला तर त्यापेक्षा. माहित नाही, म्हणजे अजून कळलं नाही. बरोबर आहे. अरे प्रेमाची किंमत नाही हो. बरोबर आहे. चिंचुकी म्हणतो ना, तेच खरंय. काय म्हणतात चिंचुकी भाऊजी? काय नाही राहू दे. सांग की आता, काय म्हणतात चिंचुकी भाऊजी? चिंचुकी म्हणतो, आपण जर बायकांना भाव दिला ना तर ते आपल्याला भाव देत नाही, आणि तेच बरोबर आहे. असे होय? आणि मग ते चिंचुकी भाऊजी दिवसभर फोनवर पिल्लू 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 करत असत, ते तुला लई भाव देतात बायकोला. चिंचुकी भाऊजी. अर्जुन नाही. काय झालं? हा पेपर नको बघू. हा पेपर लई घाण गेलाय मला. काल स्वप्नील सरांचा ओरडा खाल्लाय,
तोच पेपर आहे हा. आज मला परत पेपर द्यायचा आहे, तो बघ, हा नको. हो 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 ओके, लोड नको घेऊ आप्पे तू. काल पण काहीतरी डोक्यात घेऊन बसली होती ती. असं नको करू ना. मग बरोबरच आहे ना, माझा अभ्यास लय कमी पडतोय. आप्पे तू इकडे. काय इकडे इकडे ये, इकडे 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 अरे! बस बस हे बस. तू तयारी करणार आहेस आणि पहिल्यापेक्षा भारी तयारी करणार आहेस. आणि आप्पे तुला माहितीये का, बाप्पूंनी दिलेल्या या खुर्चीवर तू बसलीस ना की तुझा कॉन्फिडन्स असा वाढतो ना, 1 नंबर वाढतो. अर्जुन, या खुर्चीचं घरी कळलं तर? अगं एका वेळी एक टेन्शन घे ना बाई तू. कधी हो तुला टेन्शनचं औषध. अर्जुन, आगाऊपणा नको करू ना रे. इथं मला टेन्शन आले, काय कळणं झालं आणि तू तुला कळत नाहीये का? आई शपथ, अजून एक टेन्शन. आता काय झालं? मला पेपर द्यायचा आहे. घरात कसं पेपर देऊ, बाहेर बी जाता येईना आता. परवा रानात गेली तर राडा झाला ना. आप्पे 86 कशाला आहे माहित? तू काय करणार आहेस? पेपर द्यायला बाहेर जायची गरज नाही. तू आजचा पेपर घरात बसूनच देणार. कसा? तू एक काम कर, आज दुपारपर्यंत आहे ना घरातली सगळी कामं आवरून घे. बाकी बघतो मी काय करायचं. नाही अर्जुन, ऐक की, तू काय करणार आहेस ते सांग बाबा आधी. मी काय करायचंय ते करतो. तुला सांगितलं तेवढं कर. अरे तू कर. मी आलो. अरे ऐक की, सेटिंग लावून आलो मी. गेली होय सगळी? होय, आज जरा लवकरच निघालीत सगळी. तुला नाही जायचं का कामाला? जाणार की मावशी. नुसता कोरडा चहा काय पेताय? घ्या बिस्किट घ्या. आता गो बया, आज कसं काय तुला एवढा मायेचा पाजर फुटलाय? मावशी, घरी आलेल्या पाहुण्याला भरपूर खाऊ पिऊ घालायचं असं काकीने शिकवलंय आम्हाला. नशीब काकीने शिकवलेलं निदान लक्षात तरी ठेवलंयस. अगं अर्जुन लाड काय माझा, म्हणजे होता. का ग काकी असं म्हणते? लाडका होता म्हणजे आता नाही का? अरे तसं ना बरं, आता मला तुझ्याबद्दल लई वाटतंय बघ, पण तुला माझ्याबद्दल किती वाटतंय मला काय माहित. कसं आहे सांग का, आता तुझं लगीन झालंय ना, त्याच्यामुळं तू तुझ्या बायकोचा लाडका आणि ती तुझी लाडकी. तसं नाही मावशी. अहो तुम्ही एवढे सगळे कांड केले तरी बी तुम्ही अजून घरातच आहे. त्याला लाड नाही तर काय म्हणायचं? अर्जुन काकी ते जाऊ दे ना. मावशी मी काय म्हणतोय, आज तुम्ही काय खाणार स्पेशल? येळला आमटी भाकरी मिळाली ना तरी लय झाली बाबा. अगं बाई म्हणे असं काय करतीस? अगं लई अभ्यास असतो तिला. काकी असं नाही, मी काय म्हणतोय ऐका, तुमची फरमाईश सांगा. आज तुम्ही दोघी काय खाणार स्पेशल? ए बाबा, चेष्टा बिष्टा तर करत नाही ना? नक्की ना? चेष्टा तुमची वेळ मावशी. थांबा. आप्पे, ए आप्पे, इकडे ये का जरा. काय आली का? आज मावशींना काय आवडते ते जेवायला बनवायचं सगळं. बनवते की, त्यात काय? सांगा मावशी. आणि काके तू बी सांग. परत नको म्हणायला अर्जुन आता लाड करायला नाही म्हणून. हा हे बघ, कांद्याची भजी आणि शेवयाची खीर आणि फिरणी. नाही नाही नाही, फिरणी नको, लय वेळा होती. बासुंदी बासुंदी. हा बासुंदी आणि बटाट्याची भाजी पिवळी. हा पिवळी पिवळी. हा. आणि पुरी आणि कोशिंबीर. झालं? हा अख्खं मेनू काढत सांगितलं तुम्ही. आणि मला चपातीच कर बाई. आणि हा जरा आळू वड्या पण कर. आळूवड्यात जरा. हो माहितीये मला, तुमच्यासाठी पण ठेवते आळू वड्या. आप्पे लाग तयारीला, मस्तपैकी स्वयंपाक बनव. हा ए आप्पे, चांगला स्वयंपाक कर बर का, नाही तर उगाच त्याच्यात काहीतरी घालायची. मी कशाला काय टाकू? जे टाकायचंय ते तुम्ही टाकतात की. ए जा जा, सारखं नको उकरून काढत जाऊ. जा मस्त पैकी स्वयंपाक कर. जा मस्त स्वयंपाक बनव. काय रे अर्जुन, अरे आम्ही इथं बसून सगळं असं छान चांगलं चांगलं खाणार आणि तू कामावर निघालायस होय? असू दे काकी, मनी मावशी पोटभर जेवली ना की माझं ऑटोमॅटिक पोट भरत. आणि तुम्ही दोघी अजिबात मध्ये आधी काय खाऊ नका. आता डायरेक्ट जेवणावर ताव मारायचा. काय मावशी भजी? येऊ का मी?
काय गो रुक्मिणी, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय गो? नाही म्हणजे प्रेमाचा पाजर नाही, धबधबाच पडलाय एकदम. अगं वय गो, अगं मला पण काय कळणं झालंय. अगं म्हणे, अगं यांचं काय तर डाऊन असेल ना व. जाऊ का बघू का मी? अगं राहू दे. अगं एवढं आपल्याला चांगलं चांगलं खायला मिळतंय, खावन ग बसू बस. भाऊजी तुम्ही काय करता इकडे? अहो ते शिंदेनी चहा बोलवलं होतं, दर महिन्याला बोलवतात ते. बर, तुम्ही इकडे वहिनी विचार आता आरूलाच. काय चॉकलेट घ्यायला आला ना? करेक्ट, पण माझ्यासाठी नाही, मग कोणासाठी? सगळ्यांसाठी. तुझ्यासाठी, पप्पांसाठी, आजोबांसाठी. अरे वहिनी तुम्ही घरी येताय? हो, आज संध्याकाळीच येते बघा. झाले माझं सगळं आवरून, चावी तेवढी घर मालकाला द्यायची राहिली फक्त. एक नंबर आरू. दिल खुश केला तू तर रे. कसं वाटतंय तुला? अरे लय भारी वाटलंय. आता असं झालंय की परिस्थिती गंभीर तिथं आरू गंभीर. वहिनी खरंच भारी निर्णय घेतला तुम्ही. आपल्याला सांगितलं? अहो नाही ना अजून. तुम्ही अजिबात सांगू नका, आपण तिला मस्त सरप्राईज देऊ. बर, काका मी तुझ्या गाडीवर येणार. अरे माझ्या गाडीवर यायला पाहिजे. हा तू एक काम कर, चॉकलेट घे, तोपर्यंत माझं एक काम आहे तेवढं करून येतो मी. हा जा जा पण चला. हॅलो माया, आरजा बोलतोय. ऐक आपल्याला एक मस्त फोटो काढायचा आहे. हा लवकरात लवकर घरी पोच, लवकर. आप्पी लय खुश होणार आहे आज. अगं बया बया बया, अगं आप्पे, अगं सगळंच केलंस का काय तू? अहो मग आई, करायलाच पाहिजे ना, तुमची एवढी फरमाईशी म्हणल्यावर. अगं आप्पे, या सगळ्या पदार्थाचा लई गमगमाट सुटलाय बघ. आई अहो मग जेवा की. ते बघा मावशीने तर सुरुवातही केली जेवायला. खाते खाते. आई मावशी, मला एक सांगा, तुम्ही असं स्वतःसाठी म्हणून काही बनवून खाल्लंय का हो? स्वतःसाठी म्हणजे? अहो आई, म्हणजे स्वयंपाक कसं आपण सगळ्यांसाठी बनवतो ना, पण असं स्वतःसाठी काहीतरी खास बनवून खाल्लंय का? आप्पे आता काय बोलू नको बाई, सगळं लई भारी झालंय बघ. ओय आपे, बाया तुझ्या हाताला एवढी चव आहे ना, असं वाटतं रोज असं जेवण मिळायला पाहिजे. जाऊ दे मरू दे तिकडे, तो अभ्यास बिभ्यास. तू ना फक्त घर बघ, म्हणजे चांगला संसार करशील आणि आम्हाला खाऊ बी घालशील. मावशी, असं म्हणूनच सगळ्या बायका संसारात चाडकून पडल्या होत्या बघा, पण आता बाहेर पडलं पाहिजे का नाही? खीर आणि 2 भजी आणि हा ती बटाट्याची भाजी बी आण ना. आणते. लय जेवण झालं बघ. मला तर वाटतं आता हिथंच आडवं पडावं का काय ना. मी 2-4 तास काय झोपतून उठणार नाही, मस्त पैकी झोपणार बाया. मला पण अशी गुंग गेल्यावर व्हायला लागलंय ग. आप्पे हे सगळं आवरून घे बर का. मी आवरते, तुम्ही करा आराम, जा. हॅलो, आप्पे झोपले का त्या दोघी? तू आलायस होय? तुला कसं माहितीये? शहनशाला सगळं माहित असतं आप्पे. खरं सांग. अगं आप्पे ड्युटीवरच आहे मी. आणि योच तर जुगाड होता. दोघी जेवलेत ना आता पोटभर,
मस्त 4-5 तास झोपतील. तोपर्यंत तू आहे ना पेपर सोडून घे. अँड ऑल द बेस्ट. तेव्हा थँक्यू बरं. अर्जुन, तू आणि तुझी जुगाड. तू ठेव फोन, आता मला आवरू दे. चल. लवकर माणसं बोलून घ्या आणि आजच्या आज कामाला सुरू करा. हो साहेब. काय छोटे सरकार, येऊ का? निघा आता. अभिनंदन अभिनंदन, घ्या पेढा खा. कार्याध्यक्ष होऊन आठवडा झाला. कोणतं अभिनंदन रे? त्याच्यासाठी नाही छोटे सरकार, तुमच्या फॅमिलीसाठी म्हणतोय. म्हणजे जनतांडवच्या पत्रकार, आमच्या आदरणीय वहिनी, तुमच्या धर्मपत्नी घरी राहायला येतात ना, म्हणून बोललो. अभिनंदन, घ्या पेढा खा. कोणी सांगितलं तुला? ऐका आता, साऱ्या गावाला माहिती आहे, तुलाच माहित नाही. बंटे नीट सांगा, कोणी सांगितलं तुला? कारण मला कोणी सांगायची काय गरज आहे सुजा, मी स्वतः बघितलंय. जोरदार पॅकिंग चालली त्यांची तिकडं. ग कोणीतरी येणार येणार ग, अग कोणीतरी येणार येणार ग. कसं वाटतंय सुजयराव? बंट्या गप्प बसा, चेष्टा करू नको. चेष्टा? अरे चेष्टा ती आप्पी करते तुमच्या सगळ्या घराची. म्हणजे मला वाटलेलं तुम्ही सगळे मिळून त्या आप्पीला गप कराल, पण होतंय उलटच. काय उलटा झाला नाही अजून? काय व्हायचं राहिलंय अजून असं म्हणायचंय का तुला? हा, तिकडे ती आप्पी आहे ना, बाहेरच्या झुल्यावर बसून फक्त आदेश द्यायची बाकी. तसंही तुम्हाला आदेश द्यायची काय गरज आहे म्हणा, तुम्ही पाळताच आहे कलेक्टर मॅडमचा आदेश. बंट्या दोन सांभाळून बोला. सुजा, अरे माझी कॉलर धरून काय होणार आहे? तिकडे ती आप्पी हळूहळू सगळ्या घराच्या नाड्या हातात घ्यायला लागली. तो आरजा तर त्या आप्पीच्या ताटाखालचं मांजर आहे. आणि आता तुम्ही बी होताल लवकरच. छोटे सरकार, वेळ निघून जायच्या आधी, ते मोठं सरकार निघून जायच्या आधी तुम्ही काहीतरी करा, नाहीतर तुम्ही कायमचे छोटे सरकार राहा. आत्ता त्या पिऊकडे जातो, म्हणजे थांबवतो. हे असं आहे तुमचं. युद्ध सुरू केलंय पाकिस्ताननी आणि तुम्ही अटॅक करायला चालले अफगाणिस्तानवर. असं कसं चालणार छोटे सरकार? म्हणते नीट सांगाल का होतं रे तुला? नीट सांगितल्यावर मजा येत नाही ना कार्याध्यक्ष. निघतो. अप्पे, तुझी तर पार वाट लागली यार. आज पेपर चांगला गेला. स्वप्नील सर आणि अर्जुन दोघही खुश होतील. काय ग बाय रुक्मिणी, रोजच्या पेक्षा लय भारी झोप झाली ग. होय बाई. तर मस्त पैकी आपण ना चहा मारू. पण ही आप्पी हाय कुठं? हा, दम मी हाक मारते. आप्पे, ए आप्पे, आले. अगं बाई घरात होती होय? उपकारच झालं म्हणजे आमच्यावर. जर आमच्या दोघींसाठी चहा टाकशील का? टाकशील का म्हणून काय विचारती? हक्काने सांगायचं चहा टाक. मावशी टाकते चहा.
मी आलीच हं? हा चांगला गरम आहे ग